नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. जुळल्या रेशीम गाठी भाग 68. देवला स्टॉपवर सोडून गीतिका आणि रावी फ्लॅटवर निघून आल्या. गीतिकाला नेहमीपेक्षा आज रिलॅक्स वाटत होतं. काय गीतिका मॅम, कसं वाटतं आता? रावीने विचारलं. मी नीट वागते याचा अर्थ मी सगळं विसरले असं नाही. इस बात का बदला मैं जरूर लूंगी, गीतिका नाक मुरडत म्हणाली. हो बाई, आलं माझ्या लक्षात. गीतू, मला तुमचे ओल्ड फोटो दाखव ना, रावी म्हणाली. थांब दाखवते, गीतिका लॅपटॉप ओपन करत म्हणाली. ती रावीला त्यांच्या लग्नापासून ते देव जाईपर्यंतचे सगळे फोटो दाखवत होती. फोटो दाखवताना एक एक किस्से सांगत होती. गीतू, लग्नात तोंड पाडून का उभी होतीस? रावीने विचारलं. तुला बोललेले ना मी, मला इतक्यात लग्न करायचं नव्हतं. मी नाईलाजाने लग्नाला तयार झाले, पण आता असं वाटतं मी उगाच तसं वागले. मी लग्न एन्जॉय करायला हवे होतं, गीतिका चेहरा पाडत म्हणाली. डोंट वरी डिअर, आपण तुझं आणि जिजूंचं परत एकदा लग्न लावून देऊ. तसंही तुला जिजूंसोबत राहायचं असेल तर त्यांच्याशी परत एकदा लग्न करावं लागणार, कारण ते तुझ्यासाठी देवांश असले तरी जगासाठी देव क्षीरसागर आहेत. आया समज में, रावी म्हणाली. हां, मी विचारच केला नव्हता, गीतिका म्हणाली. तो फिर करो गीतिका मॅम, तुम्हाला परत एकदा लग्न करावं लागणार आहे. त्यासाठी तुमची लव्ह स्टोरी सुरू व्हायला हवे, लोकांना त्याची भनक लागायला हवे, मग लग्न, रावी आपलं डोकं चालवत म्हणाली. पण मी त्यांच्यावर रागवले, गीतिका बोलली. अजूनही हे आहेच का? रावी डोक्यावर हात मारत म्हणाली. हो, गीतिका चेहरा फिरवत म्हणाली. कठीण आहे तुझं. बरं आता झोपायला चल. जिजू आल्यापासून तुझं कामातील सगळं लक्ष उडाले. तू तुझी स्वप्न विसरून गेली आहेस, रावी म्हणाली. असं काही नाही आहे गं, गीतिका बोलली. असंच आहे, आत्ता झोप आणि उद्यापासून कामाला लाग, रावी म्हणाली. हो चल, गुड नाईट, गीतिका म्हणाली. दोघीही झोपायला निघून गेल्या. देवने पोहोचल्या गीतिकाला कॉल केला. गीतिकाने झोपेत कॉल रिसीव्ह केला. हॅलो, गीतिकाने झोपेत कॉल रिसीव्ह केला. गुड मॉर्निंग गीत, देव म्हणाला. का विनाकारण माझी झोप डिस्टर्ब करताय देव, गीतिका चिडचिडत म्हणाली. गीत, अगं तूच बोललेली ना पोहोचल्यावर कॉल करा. कॉल केला तरी प्रॉब्लेम, नाही केला तरी प्रॉब्लेम, देव म्हणाला. अच्छा, म्हणजे मी सांगितलं म्हणून तुम्ही कॉल केलात. तुम्हाला स्वतःहून वाटत नाही की कॉल करावं, गीतिका म्हणाली. गीत, सकाळ सकाळ भांडण कशाला ना, देव बोलला. अरे वा, म्हणजे मी भांडण काढते तर, गीतिका म्हणाली. चुकलो मी, बरं ठेवू फोन, थोड्या वेळात आवरून कामाला सुरुवात करायची आहे, देव म्हणाला. परत कॉल कधी करणार, गीतिका बोलली. रात्री करतो, थोड्या वेळात मला कामाला जायला निघायचे, देव म्हणाला. डायरेक्ट रात्री, गीतिका म्हणाली. गीत, काम कधी आवरेल सांगता येत नाही, म्हणून म्हणालो रात्री कॉल करतो, देव बोलला. ओके, गीतिका म्हणाली. तू उठतेस ना, कामावर जायचंय, देव म्हणाला. हो उठते, नाही कुठे म्हणाले मी, गीतिका चिडचिडत म्हणाली. बरं उठ आणि आवरलं की मला एक फोटो पाठव, देव म्हणाला. त्या बदल्यात मला काय मिळणार, गीतिका म्हणाली. तुला जे हवे ते देणार, देव म्हणाला. बघा हा, नंतर शब्द बदलला तर चालणार नाही. तशा आपल्या बऱ्याच गोष्टी पेंडिंग आहेत, गीतिका म्हणाली. तू सांगशील ते, तू म्हणशील तसं म्हणालो ना मी, मग तसंच होणार, देव म्हणाला. ओके, तुम्ही परत आलात की मी सांगते, गीतिका बेडवरून उठत म्हणाली. बरं मला आता आवरायचे, मी तुला नंतर कॉल करतो, देव म्हणाला. त्याने कॉल कट केला आणि कामाला लागला. गीतिका आवरायला निघून गेली. ऑफिसला जायचं म्हणून गीतिका तयार होत होती. नेहमीपेक्षा आज ती वेगळीच भासत होती. आरशात पाहून स्वतःशीच हसत होती, लाजत होती. क्या गीतिका मैम, आजकल आपके तेवर बदले बदले से लग रहे हैं. प्यार का असर है या कुछ और, रावी तिला चिडवत म्हणाली. गप ग तू, गीतिका म्हणाली. बाय द वे, आज सकाळी तुमचं काय चाललं होतं? जिजूंना किती त्रास देणार ग, रावी देवची साईड घेत म्हणाली. तो त्रास ते डिझर्व करतात, त्यांना असं तसं सोडणार नाही आहे मी. चुन चुन के बदला लूंगी, गीतिका म्हणाली. घे बाई, तुझा नवरा, तू त्याच्यासोबत कसंही वागू शकतेस, रावी म्हणाली. हो ना, मग आता चल लवकर, आपल्याला बरीच कामं आहेत. ऑफिसमधून येताना मार्केटला जायचे, देवसाठी सामान आणायचे, गीतिका म्हणाली. बरं ठीक आहे चल, रावी म्हणाली. आवरून झाल्यावर गीतिका आणि रावी फॅशन हबला जायला निघाल्या. देव दिवसभर त्याच्या कामात बिझी होता. गीतिकावरही कामाचा लोड होता. देव वेळ मिळेल तेव्हा तेव्हा गीतिकाला न चुकता कॉल किंवा मेसेज करत होता. हळूहळू दोघांमधील दुरावा कमी होत होता. गीतिका आणि देवचे 2-3 दिवस खूप बिझी गेले.
आज देव परत येणार म्हणून गीतिका खूप खुश होती. गेल्या 2-3 दिवसात गीतिकाने देवच्या फ्लॅटचा चेहरा मोहरा बदलून टाकला होता. देव परत येणार म्हणून ती खूप खुश होती. त्यात उद्या सुट्टी होती, त्यामुळे उद्याचा पूर्ण दिवस तिला त्याच्यासोबत घालवायचा होता. रात्री 11:30च्या सुमारास गीतिका देवला आणायला बाहेर जायला निघाली. देवला भेटायला गीतिका खूप एक्सायटेड होती. कधी एकदा देवला भेटते असं तिला झालं होतं. गीतिका गाडीला टेकून उभी होती. 10-15 मिनिटात देवची गाडी आली. त्याला स्टॉपवर सोडून निघून गेली. देवने खाली उतरल्या उतरल्या गीतिकाला कॉल केला. तो मोबाईल कानाला लावून इकडे तिकडे पाहू लागला. गीतिकाने त्याला हात केला तसं तो तिच्याकडे येऊ लागला. गीतिका त्याच्याकडे पाहून हसू लागली. ती देवला निरखून पाहत होती. बराच प्रवास झाल्यामुळे तो थकला होता. त्याचे केस विस्कटले होते. चेहऱ्यावर तणाव दिसत होता. पण गीतिकाला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर दिलखुलास स्माईल आली. खूप वेळ झाला का येऊन? देवने तिला विचारले. नाही, थोड्या वेळापूर्वीच आले. तुमचा प्रवास कसा झाला? गीतिकाने विचारलं. ठीक झाला, देव म्हणाला. त्याने गाडीचा दरवाजा ओपन केला आणि आत बसला. गीतिकाही ड्रायव्हिंग सीटला बसली. तू एकटीच का आली? रावीला घेऊन यायचं ना? देव म्हणाला. एवढी ही रात्र झालेली नाहीये, मी एकटी येऊ शकते, गीतिका गाडी स्टार्ट करत म्हणाली. तिने गाडी फ्लॅटकडे घेतली. देव सीटला डोकं टेकवून डोळे मिटून शांतपणे पडून राहिला होता. त्याच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत होता. त्याने केसातून हात फिरवला. देव, बरं वाटत नाहीये का तुम्हाला? गीतिकाने विचारलं. फार काही नाही, ठीक आहे मी, देव म्हणाला. गीतिकाने मंद आवाजात गाणी लावली आणि ड्राईव्ह करू लागली. रात्र झाल्याने बाहेर विद्युत रोषणाई दिसत होती. लोक परतीच्या प्रवासाला लागले होते. गीतिका गाडी चालवता चालवता देवला निहाळत होती. थोड्या वेळाने गाडी बिल्डिंग खाली उभी राहिली. गीतिकाने देवला हाक मारून उठवलं. देव, घर आले, उठताय ना? गीतिका म्हणाली. देव डोळे उघडत म्हणाला. दोघेही गाडीतून उतरले आणि लिफ्टकडे निघून आले. लिफ्टने ते त्यांच्या फ्लोअरला आले. गीतिकाने फ्लॅटचा दरवाजा उघडला. दोघेही आत निघून आले. तुम्ही फ्रेश व्हा, मी तुमच्यासाठी गरम दूध घेऊन आले, गीतिका किचनमध्ये जात म्हणाली. ओके चालेल, देव म्हणाला. तो चेंज करायला म्हणून बेडरूममध्ये निघून आला. गीतिकाने बेडरूममध्ये सगळ्या गोष्टी देवच्या आवडीनुसार अरेंज केल्या होत्या. रूमचं रेनोव्हेशन पाहून देवला घरी आल्याचा फील झाला. तो बाथ घ्यायला निघून गेला. देव बाथ घेऊन येईपर्यंत गीतिका त्याच्यासाठी कोमट दूध घेऊन आली. तिने वॉर्डरोबमधून देवचे कपडे काढले आणि बेडवर ठेवले. देव बाथ घेऊन बाहेर आला. तो बाहेर आला तसं रूममध्ये मंद सुगंध पसरला. रूममधील वातावरण फ्रेश झालं. गीतिका किचनमध्ये जायला मागे वळली आणि देवला धडकली. देव तिच्याकडे मिश्किलपणे पाहत होता. काय गीतिका मॅम, रूम फुल चेंज करून टाकले तुम्ही? किस खुशी में, देव तिच्या गालावर टिचकी वाजवत म्हणाला. ते असंच, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? गीतिका म्हणाली. असं कुठे म्हणालोय मी, देव तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ घेत म्हणाला. देव, सोडा ना, मला बाहेर काम आहे, गीतिका म्हणाली. काम तर होतच राहील. आता या क्षणाला तू मला माझ्यासोबत हवीस, देव तिच्या गालावर गाल घासत म्हणाला. त्याच्या स्पर्शाने तिची कायास मोहरली. नकळत तिचे हात त्याच्या छातीवर विसावले. त्याच्या शरीराचा गंध तिला धुंद करत होता. तिचे गाल ब्लश करू लागले. तिच्या गालावर रेंगाळणारी बट त्याने अलगद दूर सारली. आज इथेच झोपणार ना माझ्या कुशीत, देव म्हणाला. मी कसं काय झोपू शकते मिस्टर देव क्षीरसागर, मी तर, गीतिका म्हणाली. तू फक्त माझीच आहेस, देव तिच्या ओठांवर बोट ठेवत म्हणाला. त्याने तिला एकदम जवळ ओढलं. तो तिच्या दोन्ही गालावर ओठ टेकवू लागला. त्याच्या स्पर्शाने ती धुंद झाली. तीही त्याला प्रतिसाद देऊ लागली. देवचे ओठ तिच्या मानेवर, तिच्या पाठीवर विसावले. देव प्लीज, गीतिका अस्पष्ट म्हणाली. इच्छा होत नाही तुला सोडायची. आज तू मला माझ्या कुशीत हवे गीत. खूप थकलोय मी, मला तुझ्या मिठीत विसावायचंय, देव तिला मिठीत घेत म्हणाला. आजच्या दिवसच तुमचा हट्ट चालवून घेणार, समजलं का मिस्टर देव, गीतिका म्हणाली. हो माय लव, देव तिच्या गालावर ओठ टेकवत म्हणाला. मी चेंज करून आले तोपर्यंत तुम्ही हे दूध संपवा, गीतिका देवला म्हणाली. हो चालेल, देव म्हणाला. गीतिका चेंज करायला निघून गेली. आज देवसोबत राहायला मिळणार म्हणून ती खूप खुश होती. देवही खूप खुश होता. आज बऱ्याच वर्षाने तो तिला मिठीत घेऊन झोपणार होता. गीतिका चेंज होऊन येईपर्यंत देवने दुधाचा ग्लास रिकामा केला. ती आली तसं त्याने तिला कुशीत घेतलं. दोघेही एकमेकांच्या मिठीत शांतपणे झोपी गेले. चेहऱ्यावर येणाऱ्या सूर्याच्या सोनेरी किरणांनी त्याला जाग आली. बेडरूमचा पडदा दूर सारल्यामुळे किरण त्याच्या डोळ्यावर आली. देव डोळे किलकिले करून पाहू लागला. त्याने पाहिलं तर गीतिका शेजारी नव्हती. त्याचं घड्याळाकडे लक्ष गेलं. सकाळचे 8:30 वाजले होते.
अरे बापरे, आज सुट्टी असताना गीतिका चक्क एवढ्या लवकर उठली, आश्चर्य आहे, देव स्वतःशीच म्हणाला. तो अंथरुणावरून उठायला जाणार इतक्यात त्याच्या कानावर बांगड्यांचा आवाज आला. तो आवाजाच्या दिशेने पाहू लागला. गीतिकाला पाहताच त्याने डोळे विस्फारले. साडीमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. गुड मॉर्निंग, गीतिका देवला म्हणाली. व्हेरी गुड मॉर्निंग, देव गीतिकाकडे एकटक पाहत म्हणाला. तुम्ही आवरून घ्या, मी नाश्ता लावते. गीतिका त्याचे कपडे वॉर्डरोबमधून काढत म्हणाली. तिने त्याचे कपडे बेडवर काढून ठेवले. देव कंटिन्युअसली तिच्याकडे पाहत होता. देव उठा ना आता, उगाच आवरायला उशीर होईल, गीतिका म्हणाली. आज आपण कुणीकडे जाणार आहोत का, देवने विचारलं. नाही, तुम्ही असं का विचारलं, गीतिका म्हणाली. तुझी गडबड पाहून विचारलं, देव बेडवरून उठत म्हणाला. तो आवरायला निघून गेला. गीतिका नाश्त्याची तयारी घ्यायला किचनमध्ये गेली. देव आवरून किचनमध्ये निघून आला. गीतिकाच्या हातातील बांगड्यांचा किणकिणीचा आवाज पूर्ण घरभर पसरला होता. देव डायनिंगवर बसून गीतिकाला एकटक निहाळत होता. गीतिकाने नाश्त्याची प्लेट त्याच्यासमोर धरली. देव, लक्ष कुठे आहे तुमचं, गीतिका म्हणाली. तुझ्याकडे, देव तिला निहाळत म्हणाला. त्याने गीतिकाचा हात धरून तिला मांडीवर बसवलं. तो तिला नाश्ता भरवू लागला. आज तुमचं प्रेम एवढं उतू का चालले, गीतिका म्हणाली. माझी बायको माझ्यासाठी इतकं प्रेमाने करते, मग प्रेम तर उतू जाणारच ना, देव म्हणाला. माहीत आहे तुमचं प्रेम. चला पटकन नाश्ता करा, मला जेवण करायचे, गीतिका म्हणाली. गीत, जेवण वगैरे राहू दे, आपण बाहेरून जेवण मागवून घेऊ, देव म्हणाला. का, गीतिका बोलली. मला तुझ्यासोबत टाईम स्पेंड करायचा, तुझ्यासोबत खूप गप्पा मारायच्यात आणि, देव म्हणाला. आणि काय, गीतिका बोलली. थोडा बहुत रोमॅन्स, देव तिच्या ओठांकडे निर्देश करत म्हणाला. देव, गीतिका म्हणाली. देव काय देव, मला एक्सक्यूज नको आहेत, गीत, देव तिच्या पोटावरून हात फिरवत म्हणाला. देव प्लीज, तुम्ही नाश्ता करून घ्या मग, गीतिका बोलली. मग काय, देव म्हणाला. देव, गीतिका खोटं खोटं चिडत म्हणाली. ओके बॉस, तू म्हणशील तसं, यापुढे तुझंच ऐकायचं, जो हुकूम राणी सरकार, देव म्हणाला. दोघांनी पुढ्यातील नाश्ता संपवला. गीतिका सगळी आवराआवरी करू लागली. देव तिच्या शेजारी उभा राहिला. त्याची तिच्यावरून नजर हटत नव्हती. गीत, एक बोलायचं होतं, देव म्हणाला. बोला ना, गीतिका आवरता आवरता म्हणाली. आपण लग्न कधी करूया, देवने विचारलं. लग्न, गीतिका म्हणाली. हो मग, आपल्याला सोबत राहायचं म्हणजे लग्न तर करावंच लागणार ना. मी अजून तुझ्यापासून दूर राहू शकत नाही. हे असं आपण नेहमी भेटू शकत नाही. विनाकारण तुला कुणी काय बोललेलं मला चालणार नाही, देव म्हणाला. बरोबर आहे तुमचं, पण मी तुमच्यावर रागवले. देव, सांगा ना मला, सोडून जाताना तुम्हाला खरंच त्रास झाला नाही का, गीतिका डोळ्यात पाणी आणून म्हणाली. तुला खरंच असं वाटतं मला त्रास झाला नसेल. नाही गीत, मलाही खूप त्रास झाला. तुझ्यापासून दूर राहणं माझ्यासाठी सोपं कधीच नव्हतं. असा एक क्षण गेला नसेल जे मी तुझी आठवण काढली नसेल. कुणी नव्हतं माझ्यासोबत, ना बोलायला ना आठवणी काढायला. तुझ्यापासून तर मी फक्त शरीराने दूर होतो, मन तर तुझ्याभोवती घुटमळत होतं, देव म्हणाला. तुम्ही खूप मोठी शिक्षा दिलीत आम्हाला, तेही न केलेल्या गुन्ह्याची, गीतिका चेहरा फिरवत म्हणाली. सॉरी, मी तुम्हाला ग्रँटेड धरलं, माझं चुकलं गीत, पण प्लीज आता मला दूर करू नकोस. तू देशील ती शिक्षा मान्य, पण दुरावा नको, देव तिला दोन्ही हातावर उचलत म्हणाला. तो तिला घेऊन बेडरूममध्ये आला. दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवले होते. देवने तिला अलगद बेडवर ठेवलं. तो तिच्यावर झुकला तसं तिने चेहरा वाळवून घेतला. देवने तिचे केस क्लचरमधून मोकळे केले. त्याची नजर तिच्या ओठांवर स्थिरावली. त्याने तिच्या ओठांवरून हलकेच आपला अंगठा फिरवला. देवच्या स्पर्शाने तिचं रोम रोम शहारलं. तिच्या छातीत धडधडू लागलं. तिचे गाल रक्त झाले. नजर आपोआप खाली झुकली. असं म्हणत देवने गीतिकांच्या ओठांचा ताबा घेतला. त्याचे हात तिच्या कमरेवरून फिरत होते. तिने त्याला गच्च मिठीत घेतलं. त्याचा स्पर्श तिच्या हृदयात झंकार वाजवत होते. तिच्या नजरेत त्याच्यासाठी आव्हान होतं. तो तिच्याकडे मिश्किलपणे पाहत होता. तिने त्याच्या डोळ्यांवर हात ठेवला. हात काढ ना गीत, देव म्हणाला. किती रोखून पाहणार देव, गीतिका लाजत म्हणाली. जोपर्यंत मन भरत नाही तोपर्यंत पाहणार, आणि तू मला अडवू शकत नाही, देव तिचा हात दूर करत म्हणाला. तो तिच्या केसातून हात फिरवू लागला. गीतिका त्याच्या छातीवर डोकं ठेवून विसावली. तिला त्याच्यापासून दूर व्हायची इच्छाच होत नव्हती. तिने त्याच्यावर झुकून त्याच्या ओठांचा ताबा घेतला. मनात फक्त एकच नाव होतं, देव. तो देव ज्याच्याशिवाय ती कायम अपूर्ण होती. तो देव ज्याच्याशिवाय जगण्याची तिने कल्पनाच केली नव्हती.
तो देव ज्याने तिला जगायला शिकवलं तो आता कायमसाठी तिच्याकडे परत आला होता. ती त्याला मिठी मारून त्याच्या कुशीत पहुडली. मला सोडून जाणार नाही ना देव? गीतिकाने भरल्या डोळ्यांनी विचारलं. माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी तुझ्यापासून जराही दूर जाणार नाही गीत. मी कायमसाठी तुझाच आहे. देव तिला मिठीत कवटाळत म्हणाला. दोघेही एकमेकांच्या मिठीत हरवून गेले. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, याच्या पुढील भाग लवकरच आपल्या चॅनलवर येईल. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.